हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विवेकाने जाणे सुगरिटीत समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुणरसिकत्व उकलिले. रसेत तरविला श्री भागवत तरू, तया ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करू. आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सद्गुरु ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव सामाजिक सेवा ट्रस्ट, रजिस्टर, बोरी बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र राज्य. भव्य कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील तिसऱ्या दिवसात पहिली प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली, हे मी माझं आणि माझ्या आईवडिलांच्या पुण्याईचं परम भाग्य समजतो. आणि ही सद्गुरु कृपा माझ्यावर झाली, तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन झालं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं कृतज्ञता व्यक्त करून प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करतो. आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भले. माऊली आपल्याला सुरुवात करताना सांगतात आता. त्यांनी असं म्हटलं नाही सदा, नेहमी, उद्या, भविष्यात. माऊली आपल्याला सांगतात आता. आता हृदय आपुले. आता इथून मागं जे झालं ते सोडून द्या, पण आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भले. माऊली या 15व्या अध्यायाची सुरुवात श्री गुरूंच्या पूजेबद्दल, गुरु पौर्णिमेबद्दल किंवा सद्गुरूची सेवा कशी केली पाहिजे याबद्दल आपल्याला सांगतात. एखाद्या क्रिकेटच्या मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्यावर अति संयमानं खेळावं लागतं. प्रवचन रूपी सेवेसाठी प्रथम मला संधी दिली, त्यामुळं सुरुवात करताना कशाने केली पाहिजे तर सद्गुरूंच्या सेवेत कसं आपण राहिला पाहिजे हे इथं माऊली आपल्याला साक्षात सांगतात. आता हृदय आपुले, चौफाळुनिया भले. चौफाळुनिया, काही ठिकाणी चोखाळुनिया असा शब्द आलेला आहे. चोखाळुनिया किंवा चौफाळुनिया याचा अर्थ स्वच्छ करून. आपल्याला जर दिवाळी साजरी करायची असेल, नवरात्रोत्सव साजरा करायचा असेल, गणेशोत्सव साजरा करायचा असेल, तर आपण आपलं घर कसं करतो? स्वच्छ धुवून घेतो, साफ करतो, आपले वस्त्र सुचिरभूत असलेले नेसतो, घालतो आणि त्यानंतर ते पूजन केलं जातं. काल ज्यावेळेस बाबांना पदवी प्रदान करण्याचा सोहळा झाला त्यावेळेस त्यांच्या
पादुकांचं आपण पूजन केलं, बाबांचं पूजन केलं आणि हे सगळं करताना सुचिरभूतता आपण आश्रमामध्ये ठेवली, आपल्या स्वतःच्या अंतकरणात ठेवली आणि मग ते आपण केलं. परंतु माऊली हे सांगत असताना, आता माऊलींनी सांगितलंय, ज्ञानोबरायांनी सांगितलंय म्हणजे काहीतरी त्याच्या मागे अति मोठा गहन अर्थ असणार. त्याशिवाय माऊली 15व्या अध्यायात संपूर्ण ज्ञानेश्वरी झाल्या संपता 15व्या अध्यायापर्यंत ज्यावेळेस माऊली पोचतात मध्यात, त्यावेळेत माऊलींनी जर आपल्याला असं सांगितलंय, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, म्हणजे तिथं कुठंतरी मतीत अर्थ दडलेला असेल, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. चौफाळून या भले, स्वच्छ धुवूनच काय करायचं आहे, वरी बैसवू पाऊले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची, काही ठिकाणी सद्गुरूंची असाही शब्द लिहून आलेला आहे. मग ही पाऊलं आपल्या हृदयातच का बरं बसवायची आहेत? आपल्या बुद्धीत, आपल्या मनात, आपल्या चित्तात, आपल्या अंतकरणात, आपल्या शरीरात, आपल्या हातात, आपल्या डोळ्यात असा शब्द आलेला नाही. शब्द आलाय हृदयात. आणि त्या पावलांनाच का बरं बसवायचं आहे? बसवायचं असेल तर पूर्ण श्रीगुरू बसवले असते, बरोबर की नाही? बसवायला काय पाहिजे? वास्तविक संपूर्ण श्रीगुरू बसवायला पाहिजेत. पण माऊलींनी काय उल्लेख केलाय? पाऊले, वरी बैसवू पाऊले. मग या पाऊलांना एवढं अनन्यसाधारण महत्व का बरं दिलं असेल संतांनी? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग तिथंही माऊलींनी तिथंही संतांनी पाऊलांनाच महत्व दिलंय. मग पाऊलांना का बरं महत्व दिलं असेल? हे सद्गुरु चरण, अतिशय सुकुमार गोजिरे चरण आपल्याला आपल्या हृदयात बसवायचेत. याचा अर्थ, त्या पावलांना महत्व देण्याचा अर्थ, आपल्याला सद्गुरूंचं अनुयायी बनायचं आहे. ज्या पावलांनी ते चालले, जसे ते बोलले तसे ते चालले, आणि जसं त्यांनी अनुकरण केलं, त्यांनी त्यांच्या सद्गुरूंचं कार्य पुढे नेलं, तसं आपण आपल्या सद्गुरूंचं कार्य पुढे नेण्यासाठी त्यांचं काय व्हायला पाहिजे? अनुयायी. आता कलियुगाच्या 21व्या धावत्या युगामध्ये साधारणतः थोडंसं पाठांतर आलं, थोडंसं बोलता आलं, तर प्रत्येक जीव गुरु बनण्याच्या प्रयत्नात असतो, किंवा प्रत्येक शिष्य हा गुरु बनण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु आपण त्या सद्गुरूंचं अनुयायी बनलं पाहिजे. म्हणून माऊली इथं उल्लेख करतात, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. पूर्ण श्री गुरूंना बसवा असं नाही म्हणालेत ते. हे प्रतिकात्मक आपल्यासमोर आहेतच आणि ते आपल्यासोबतच असणार आहेत. परंतु त्या श्री गुरूंची पावलं आपल्याला आपल्या हृदयात बसवायची आहे. त्यांच्या ज्या पावलांनी ते चालले, जसे चालले त्या वाटेनं आपल्याला जायचं आहे. इथेही काही बुद्धिजीवी असा विचार करू शकतात, त्या वाटेने चाललेत म्हणजे बोरीतून पंढरपुरात गेले, पंढरपुरातून परत आले, मग त्या रस्त्याने जायचं आहे का? कधी कधी काही ठिकाणी समजून न समजल्याचा आव अनेक लोक घेत असतात. मग त्याचा अर्थ असा आहे, जे परमार्थ धन सद्गुरूंनी आपल्यापर्यंत पोहोचवलं नामाच्या स्वरूपातून, ते आपल्याला पुढे वाढवायचं आहे आणि त्याच वाटेनं आपल्याला चालायचं आहे. म्हणून इथं माऊली म्हणतात, वरी बैसवू पावले श्री गुरूंची. अनेकदा आपण असं पाहतो की गुरुपौर्णिमेमध्ये किंवा कुठेही सद्गुरू आल्यानंतर त्यांच्या चरणाजवळ शिष्य बसलेले असतात, परंतु मनात सुचिरभूतता नसते, हृदयात सुचिरभूतता नसते. आणि कधी आपण अधिकारी होऊन आपण इतर शिष्य किती तयार करू याच्या मागे अनेक शिष्य विचार करत असतात. त्याऐवजी माऊली आपल्याला इथं सुचवत आहेत, वरी बैसवू पावले श्री गुरूंची. श्री गुरूंनी जे कार्य केलं ते कार्य आपल्याला पुढे चालू ठेवणं गरजेचं आहे. माऊली पुढे सांगतात,
ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरुनिया पुष्पांजुळी अर्घ्यू देवो. आपण सद्गुरूंची पावलं आपल्या हृदयात बसवली. आता ज्या वेळेस बाबांच्या पादुका तिथं आल्या तिथं आपण काय केलं बरं? पहिला एक पाट घेतला, तो पाट स्वच्छ केला, त्या पाटावर एक आसन ठेवलं, मऊ मुलायम आसन. त्या आसनावर फुलं टाकली आणि ती फुलं वाहिल्यानंतर त्यावर पादुका ठेवल्या आणि त्या पादुकांवर मग सद्गुरूंचे चरण कमल ठेवले. म्हणजे आपण आपल्या हृदयात पहिलं झाकून पाहिलं पाहिजे. आपल्या सद्गुरूंची पावलं आपल्याला हृदयात ठेवण्या इतपत आपलं हृदय स्वच्छ आहे का? आपण या देवभूमीमध्ये आल्यानंतर देखील आपल्या हृदयात तो कळवळा जर निर्माण होत नसेल तर सद्गुरूंची पावलं आपल्या हृदयात कधीच आसनस्थ होणार नाहीत आणि ती कधीही आपल्याला शक्य होणार नाहीत. अनेक वाऱ्या झाल्यानंतर देखील आपल्याला ते शक्य होणार नाही. मग ती करायची असेल म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं आता. इथून मागे नाही ना झालं. आता हृदय हे आपुले चौखाळुनिया भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची. पुढं माऊली आपल्याला सांगतात ही श्री गुरूंची पावलं आपण आपल्या हृदयात बसवल्यानंतर नेमकं करायचं काय? त्यांच्या वाटेने तर चालायचं आहे, परंतु त्यांची पूजा कशी करायची आहे? माऊली पुढे सांगतात ऐक्य भावाची अंजुळी. अंजुळी म्हणजे ओंजळ. ऐक्य भावाची म्हणजे एकतेची, समानतेची. जिथं विषमता नाही, जिथं भेदाभेद नाही. आज चक्री कीर्तनामध्ये महाराजांनी आपल्याला त्याचा उलगडा करून दिला. माणूस हा माणूस म्हणून आपल्याला दिसतो, स्त्री ही स्त्री म्हणून आपल्याला दिसते, जनावर हे जनावर म्हणून आपल्याला दिसतं. पण ज्यावेळेस तुकोबरायांची ओळख झाली त्यावेळेला प्रत्येकात तुकोबराय दिसले, प्रत्येकात पांडुरंग परमात्मा दिसला. म्हणजे तिथं आपल्या मनात भेदाभेद नष्ट झाले आणि ते भेद ज्यावेळेस नष्ट होतील त्यानंतरच आपण ती ऐक्य भावाची अंजुळी ओंजळ करून सद्गुरूंच्या पावलावर समर्पित करू शकतो. जर आपल्या मनात ते भेद असतील तर ते आपल्याला शक्य होणार नाही. अनेक ठिकाणी अनेक लोकांनी संप्रदायाची विभागणी केली अनेक चौकटींमध्ये. तसं न करता प्रत्येक जीव हा हरिरूपच आहे, प्रत्येक जीव हा पांडुरंग परमात्म्याचाच अंश आहे, प्रत्येक जीव ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्याच आशीर्वादाने इथपर्यंत चैतन्य टिकून ठेवलाय. हे ज्या वेळेस आपल्या मनामध्ये ऐक्य भावना निर्माण होईल तर त्या ऐक्य भावनेची ओंजळ आपल्याला घ्यायची आहे आणि मग ती ओंजळ काय करायची आहे? सर्वेंद्रिय कुडमुळी. त्या ओंजळीत काय टाकायचं आहे? सर्व इंद्रियांचं कुडमुळी करून त्यात व्हायचं आहे. सद्गुरूंच्या चरणांवर आपण काय समर्पित करतो? फुलं, कळ्या समर्पित करतो. मग त्या कळ्या आपण त्या ओंजळीत घ्यायच्यात. पण कळ्या कशाच्या? सर्वेंद्रियांच्या. आपण जर इथं कीर्तनात असल्यानंतर आपल्या पोटातला अग्नी शांत होत नसेल आणि आपल्याला भटारखान्यातला वास पहिला येत असेल आणि मग सद्गुरूंबद्दलची भावना येत असेल तर याचा अर्थ आपलं पंचेंद्रियांपैकी एक इंद्रिय कुठंतरी मागं राहत आहे. इथे बसल्यानंतर जर आपल्या मन बुद्धी चित्तामध्ये बदल होत असेल आणि आपल्या डोळ्यांवर जर झोप येत असेल तर याचा अर्थ कुठंतरी आपले पंचेंद्रिय, आपले कर्म आपल्याला आड येत आहेत. मग या सर्व पंचेंद्रियांना एकत्र घेऊन आपल्याला ती कुडमुळी आपल्या ओंजळीत घ्यायची आहे आणि मग ती ओंजळीत घेतल्यानंतर पुढं काय करायचं आहे? माऊली सांगतात भरुनिया पुष्पांजुळी. ह्या सगळ्या पुष्पाची अंजुळी भरून घ्या आणि अर्घ्यू देवू. आता इथे एक महत्त्वाचा शब्द आला आहे, अर्घ्यू देव.
आपण होमामध्ये काल सर्वांनी अर्घ्य अर्पण केलं. काय केलं? अर्पण केलं. म्हणजे काय? त्या होमात जे काही तुम्ही अर्पण केलं असेल ते आता परत घेता येईल का? किती जणांनी प्रयत्न केला तर ते परत घेता येईल बरं? एकदा तुम्ही त्यात स्वाहा केलं तर किती जणांनी प्रयत्न केला किंवा किती शक्ती लावली तर ते परत घेता येईल का? कधीच शक्य नाही. का नाही? कारण ते आपण अर्घ्य अर्पण केलं आहे. तसं ह्या सर्वेंद्रियांची कुडमुडी करायची आहे. ही पुष्पांजली आपल्याला बनवायची आहे. ऐक्य भावाची उंजळी आपल्याला करायची आहे आणि ती सद्गुरूंच्या चरणांवर अर्पण करायची आहे. तिथं माऊलींनी असं नाही म्हटलं वाहू, ठेवू, राहू, असं नाही म्हटलंय. माऊलींनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय अर्घ्य देवो, ते अर्पणच करायचं आहे. अनेक जणांच्या मनामध्ये विकल्प तयार होतात. अनुग्रहित झाल्यानंतर किंवा सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर देखील माझ्या जीवनात आमूलाग्र बदल का नाही बरं झाले? किंवा मी चिंतन करून देखील मला अवस्था प्राप्त का नाही झाली? किंवा मी एवढी सद्गुरू सेवा केली तरी देखील माझ्या जीवनात चांगल्या घटना का नाही बरं घडत? माऊलींनी ते उत्तर दिले आपल्याला. कारण आपल्या मनात पहिली गोष्ट भेद आहे. आता मला सांगा, मी वर बसलोय, तुम्ही खाली बसलायत, हे भेद आहे की व्यवस्था आहे? काहींच्या मनात ते भेद असतील, पण ही काय आहे? व्यवस्था आहे. शिक्षक वर्गात वरती असतात, विद्यार्थी खाली असतात. म्हणजे शिक्षक एका चेअरवर असतात, विद्यार्थी बाकावर असतात. हा भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. जिथं तुम्ही त्याला भेदाचं नाव दिलं तिथं दोष निर्माण होणार. अनेक जण असं सांगतात भगवंतामध्ये अनेक अनेक रूपं आहेत, मग हे कुठल्या रूपाची आपण पूजा करायची? तर तिथं भेद नाही आहे, ती व्यवस्था आहे. ती व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेला ज्यावेळेस आपण समजून घेऊ त्यानंतरच आपल्यामध्ये ते आमूलाग्र बदल घडतील. आणि त्यासाठी एका सुभाषितकारांनी असं म्हटलंय, अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम, अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम. याचा अर्थ अलसस्य कुतो विद्या, आळशी व्यक्तीला विद्या कशी प्राप्त होईल? अविद्यस्य कुतो धनम, ज्याच्याकडे विद्या नाही त्याला धन कसं प्राप्त होईल? अधनस्य कुतो मित्रम, ज्याच्याकडे धन नाही त्याला मित्र प्राप्त होणार नाही. आणि अमित्रस्य कुतो सुखम, ज्याच्याकडे मित्र परिवार नाही त्याला सुख प्राप्त होणार नाही. आणि या सगळ्यासाठी सगळ्यात पहिलं कोणाचं क्षालन केलं पाहिजे? आळस. आपल्या जीवनातून तो मारून टाकला पाहिजे. आणि ते करण्यासाठी सद्गुरूंच्या बद्दलची नितांत निष्ठा आपल्या मनामध्ये असायलाच पाहिजे. तुम्ही म्हणाल निष्ठा हे तुम्ही जे शब्द वापरले तिथं माऊली कुठं पुरावा देतात का? तर देतात. कुठं देतात? अनन्य दके धुवट वासना जे तन्निष्ठ, ते लागलेसे अबोट चंदनाचे. आपण पावलं बसवली, ओंजळ वाहिली, सर्वेंद्रिय एकत्र केली, पण तरी सुद्धा माऊलींनी पुढं असं सांगितलंय, अनन्योदके धुवट, उदक म्हणजे पाणी. अनन्य भावनेने जे आपण आपल्या पंचेंद्रियांचं जे उदक वाहणार आहोत स्वच्छ करण्यासाठी, काय करण्यासाठी? स्वच्छ करण्यासाठी. जी पावलं आपण बसवली श्री गुरूंची आपल्या हृदयात, ती स्वच्छ करण्यासाठी ते उदक वापरायचं आहे, पाणी वापरायचं आहे. तिथं जो शब्द आलाय धुवट, धुवट म्हणजे स्वच्छ करणे. आणि पुढं माऊली असं म्हणतात, वासना जे तनिष्ठ, वासना जे तनिष्ठ म्हणजे आपल्या मनात वासना पाहिजे कशाची? तनिष्ठ.
कशाची? सद्गुरू निष्ठेची. मी आताच म्हटलं आपल्या मनामध्ये निष्ठा पाहिजे. मग ती निष्ठा कुठं? माऊलींनी पुढे सांगितली की वासना हवी कशाची? सद्गुरू निष्ठतेची. सद्गुरूंनी सांगितलेल्या कार्याबद्दल आपण एकनिष्ठच असलं पाहिजे. आणि ते एकनिष्ठता ज्या वेळेस आपल्या मनात येईल, आपल्या हृदयात येईल, त्यानंतर ते लागलेसे अबोट, ते लागलेसे अबोट चंदनाचे. आणि मग त्यावर आपल्याला सद्गुरूंच्या पावलावर चंदनाचं बोट लावायचं आहे. कशाचं बोट लावायचं आहे? चंदनाचं. आता तिथं ज्यावेळेस चंदनाचं बोट सांगितलंय त्यावेळेस ते सांगितलंय अनामिका. कुठलं बोट सांगितलंय? अनामिका. म्हणजे कुठलं बोट? कुठलं बोट? करंगळीच्या शेजारचं. अनेक बुद्धिजीवी ज्यांच्या गळ्यात माळ नाही, ज्यांना परमात्मा माहीत नाही, ते प्रश्न विचारतात की कुठं पुरावा आहे की याच बोटाने बुक्का लावला पाहिजे, याच बोटाने चंदन लावलं पाहिजे? इथं पुरावा आहे. अबोट, अनामिका बोट, याने चंदन लावायचं आहे. सद्गुरूंची पावलं बसवल्यानंतर त्यावर जे अर्घ्य आपण अर्पण करणार, स्वच्छ करणार, पुष्पांजली वाहणार, त्या पुष्पांजली वाहिल्यानंतर सद्गुरू निष्ठता आणणार हृदयात. आणि मग ती सद्गुरू निष्ठा आल्यानंतर आपण जे चंदनाचं बोट लावणार आहोत ते अनामिकेने लावायचं आहे. पुढं माऊली आपल्याला सांगतात, प्रेमाचेनी भांगारे निर्वाणुनी नुपुरे लेवऊ सुकुमारे पदे तिये. ती जी सुकुमार अशी पावलं आहेत त्या पावलांना माऊलींनी काय सांगितलंय? शुद्ध करून निर्वाळुनी अव्यभिचारे. काय सांगितलंय? अव्यभिचारे म्हणजे अनन्य भावाने, चुकीचा विचार न करता, कुठलाही व्यभिचार मनात न आणता आपल्याला ती पावलं स्वच्छ करायची आणि त्याचं पूजन करायचं आहे. या आपल्या 15व्या अध्यायातील ओव्यांमध्ये माऊली अति स्पष्टपणे आपल्याला सांगतात सद्गुरूंची पूजा कशी बांधायची आहे. जोपर्यंत आपण सद्गुरूंची पूजाच बांधू शकत नाही तोपर्यंत सद्गुरूंच्या दिलेल्या नामाचं आपण त्या हृदयात नामस्मरण करू शकत नाही. आणि जर ते केलं ते ठरेल उच्चिष्ट. आपण आपल्या उष्ट्या ताटात आपल्या सद्गुरूंना जेवायला देऊ शकतो का हो? सद्गुरूंच्या उष्ट्या ताटात आपण खाल्लं तर तो एक प्रसाद ठरेल, पण आपल्या उष्ट्या ताटात आपण सद्गुरूंना जेवायला देऊ शकतो का? नाही. आपण घरात अस्वच्छता आहे आणि तिथं सद्गुरूंची पूजा बांधायची आहे तर चालेल का हो? नाही. एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला एखाद्या अशा टेबलवर बसवलं जिथं आधी काही माणसं जेवून गेली आहेत तर आपण जेवू का हो? मुळीच नाही. म्हणून माऊली असं सांगतात की हे सर्व करण्यास आधी आपल्याला ते स्वच्छ करायचं आहे. काय? हृदय. आणि मग त्यात काय बसवायचे आहेत? सद्गुरूंची पावलं. ती कशी बसवायची आहेत? ऐक्य भावनेच्या ओंजळीने. ती ऐक्य भावनेची ओंजळ तयार झाल्यानंतर त्यात काय टाकायचं आहे? सर्वेंद्रियांची कुडमुळी करून टाकायची आहे. आणि मग ते अर्घ्य द्यायचं आहे. काय द्यायचं आहे? अर्घ्य द्यायचं आहे. अजूनही आपली पंचेंद्रिय आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत. माऊलींच्या प्रवचन रूपी सेवेमध्ये आपण सगळे आहोत तरी सुद्धा आपले पंचेंद्रिय इतर कुजबूज ऐकतायत, इतर ठिकाणी आपले डोळे आपल्याला फिरवतायत. आणि मग आपण नंतर प्रवचन झाल्यानंतर या माऊलींच्या चरणांवर जेव्हा नतमस्तक होणार तेव्हा ते माऊली आपल्याला सांगणार घंटा वाजून, तुम्ही चुकलेले आहात, आता चरणांवर माथा ठेवून उपयोग नाही, परत जैसे थे, परत जैसे थे. म्हणून माऊलींनी सांगितलं आता हृदय आपुले. आता तरी आपण आपल्या हृदयात सद्गुरूंची पावलं बसवायला लक्षात घेतलं पाहिजे. माऊलींनी पुढे सांगितलंय प्रेमाचेनी भांगारे निर्वाळुनी
अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंघोळिया. प्रेमाचे नि भांगरे. आपल्याला काय आणलं पाहिजे मनात? हृदयात प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. पण जर तिथं आपल्याला एखाद्याच्या चेहऱ्याकडे पाहून किंवा एखाद्याच्या कपड्यांकडे पाहून मत्सर निर्माण होत असेल, द्वेष निर्माण होत असेल, चीड निर्माण होत असेल, तर ते चालणार नाही आणि त्या हृदयात सद्गुरू कधीच आसनस्थ होणार नाहीत. लक्षात येत आहे? मग तिये घालू जोडी आंघोळिया. तिथं आपल्याला काय घालायची आहे? जोडवी घालायची आहे. काय घालायची आहे? जोडवी. कुठं? सद्गुरूंच्या पावलात. आता मग ही जोडवी का बरं घालायची आहे? जर माऊली म्हणत असतील ही पावलं प्रतिकात्मक आहेत, मग त्या पायात जोडवी का बरं घालायची आहे? ज्या वेळेस आपण आपल्या मस्तकाला गोपीचंदन लावतो, कुंकू लावतो, मंगळसूत्र घालतो, तसंच त्या पावलांची आभूषणं आपल्याला त्यांना द्यायची आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे ती जोडवी घालून. आणि मग त्या पावलांना आपण एक बंधन दिलंय की या चौकटीतच आपल्याला चालायचं आहे, त्या चौकटीच्या पलीकडे जायचं नाही. जसं आपण प्रवचन सेवा सेवन करत असताना, श्रवण करत असताना आपलं मन बुद्धी इकडं तिकडं जातं, तर ते जाऊ नये म्हणून आपण त्या प्रतिकात्मक पावलांना जोडवी घालायची आहे. मग आपली मन बुद्धी अहंकार हे बाजूला जाऊन ते चित्तामध्ये बदल घडेल. पुढं माऊली सांगतात, आपल्या वेळेत अजून 5 मिनिटं शिल्लक आहे, त्यामुळं पूजा आपल्याला पूर्ण बांधून घ्यायची आहे सद्गुरूंची. त्यानंतर आपण आपल्या अवस्थेसाठी तयार होऊ. आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. हे जे ब्रह्मकमळ आहे, ही जी सुकुमार पावले आहेत, ती आपल्याला आनंदाच्या सोबत सात्विकाचे मुकुळ म्हणजे कमळ, हे सात्विक असं कमळ काय करायला सांगितलंय? ते उमलले अष्टदळ, ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. आणि मग ते अष्टदळ त्याच्यावर ठेवायचं आहे. जे आपलं आनंदाचं मन आहे, आनंदाने भरती आलेलं मन आहे, त्याचं कमळ कशावर ठेवायचं आहे? जिथं चंदनाने आपण त्या सद्गुरूंच्या चरणांची पूजा केली त्यावर ते ठेवायचं आहे. मग ते ठेवल्यानंतर काय होईल? तेथे अहम हा धूप जाळू. सद्गुरूंची पूजा बांधली. आता सद्गुरूंची पूजा पावलांची पूजा बांधल्यानंतर आपल्याला धूप आरती करायची आहे, चंदन ओवाळायचं आहे. पण ते कसं? तेथे अहम हा धूप जाळू, नाहम ते जे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. तिथं माऊलींनी आपल्याला सांगितलंय ऐक्य भावनेने आलिंगन द्यायचंय. आलिंगन द्यायचंय म्हणजे पोटाळू. आपल्याला काय करायचंय? त्यांच्या पोटाला त्यांना आलिंगन द्यायचं आहे. कोणाला? सद्गुरूंना. पण ते कसं आलिंगन द्यायचं आहे? फक्त आलिंगन द्यायला नाही सांगितलं, सद्गुरूंना भेटून ढसाढसा रडायला नाही सांगितलं. ते करण्याच्या पूर्वी माऊलींनी असं सांगितलंय, तेथे अहम हा धूप जाळू. धूप जाळायचा आहे, पण कशाचा? अहम. अहम हा जो अहंकाराचा अहम आहे तो जाळायला सांगितलाय. आणि तो जाळल्यानंतर, त्याचा धूप जाळल्यानंतर नाहम तेजे ओवाळू. या मी तो नाही, मी जो आहे तो सद्गुरूंचंच आहे, किंवा माझ्यात जे चैतन्य आहे ते सद्गुरूंनी दिलेल्या नामाचंच चैतन्य आहे, असं ज्या वेळेस आपल्या हृदयात प्रचिती येईल, मग सामरस्ये पोटाळू निरंतर. मग ती मिठी दिल्यानंतर सद्गुरूंना, मग ती आपल्याला अवस्था एका क्षणात प्राप्त होईल, असं साक्षात माऊली आपल्याला सांगतात. पुढं माऊलींनी असं सांगितलंय, ते आलिंगन दिल्यानंतर बघा,
दिवसभर काम केल्यानंतर आई शेतात जर काम करत असेल, घरी आल्यानंतर तिचं 8 वर्षाचं लेकरू 7 वर्षाचं लेकरू ज्यावेळेस आईला कवटाळतं, काय भावनेने कवटाळतं? दिवसभर माझी आई काय मला दिसली नाही, आता ती घरी आली आहे, मला आनंद माझ्या पोटात मावत नाही, आणि मग मी माझ्या आईला काय करतोय? आलिंगन देतोय, आणि त्या आलिंगनानं त्या आईचा दिवसभराचा क्षीण काय होतो? त्याचं क्षालन होतं. तसंच माऊली इथं आपल्याला सांगतात, आपल्याला पोटाळू म्हणजे आपल्याला आलिंगन द्यायचं आहे सद्गुरूंना, सामरस्ये पोटाळू निरंतर. आणि शेवट माऊली असं सांगतात, माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्रीचरण, करू भोग मोक्ष निंबलोण पाया तया. आपल्याला लिंबनोल करायचं आहे. कशाचं? ज्या बाबांच्या, ज्या सद्गुरूंच्या खडावा आहेत, खडावा, जिथं जो शब्द आलाय पाऊवा, त्याचा अर्थ खडावा. ज्या खडावा आहेत त्याच्यावर लिंबलोण करायचं आहे, त्याच्यावर आपल्याला फूल अक्षता ज्या काही आपल्या सामरस्याच्या आहेत त्या व्हायच्या आहेत. बघा, जर 2 क्षण आपण डोळे मिटले की नाही, ते डोळे मिटून आपण आपल्या सद्गुरूंना जर आठवण्याचा प्रयत्न केला, तर ते सद्गुरू आपल्याला जर आपल्या हृदयात दिसत असतील तर कुठंही आपल्याला जायची गरज नाही. खाली मान केली तरी आपल्याला आपल्या हृदयात ते सद्गुरू लगेच सापडणार आहेत. ज्यावेळेस तुकोबारायांची इथं मूर्ती बसवली गेली होती, तुकोबारायांना ज्यावेळेस प्रश्न विचारला, तुकोबाराय, हो तुकोबाराय, कसं वाटतंय तुम्हाला? तुकोबारायांनी सांगितलं, शेजारी सद्गुरू रामदास बाबा बसले, त्यांच्या शेजारी सद्गुरू श्रीपाद बाबा बसले, त्यांची तिघांची माऊलींच्या समवेत चर्चा झाली. तुकोबारायांनी सांगितलं, तुकोबाराय, त्यांना ज्यावेळेस प्रश्न केला माऊलींनी, तुकोबाराय तुम्हाला कसं वाटतंय हो आज? जयपूरवरून इथपर्यंत आलात, शिळा मंदिरातून इथपर्यंत आलात, आज आपली इथं भेट झाली, आणि या सोनाई आनंद आश्रमात आपण येऊन पोहोचलात, तुम्हाला कसं वाटतंय? तुकोबारायांनी सांगितलेले शब्द, माऊलींनी सांगितलेले शब्द, आज खऱ्या अर्थानं या भूमीला आनंद प्राप्त झाला, आणि मग त्या भूमीला सोनाई आनंद आश्रम, तिथं आईही आली, आनंदही आला, आणि आपल्याला आश्रय देण्यासाठी तो आश्रमही आला, आणि मग त्या आश्रमामध्ये आम्ही आलो, आज आम्हाला आनंद होतोय. हे साक्षात तुकोबाराय माऊली आपल्या सद्गुरू श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांना सांगताना काल ज्यांनी ज्यांनी ऐकले त्यांना त्याची प्रचिती आली असेल. आणि जर ते काल नाही ना ऐकू आलं, तर आज बाबांचे चिरंजीवही इथं आहेत, आपले बाबाही आहेत, आणि तुकोबाराई आहेत, माऊली आहेत. त्यांच्यासमोर बसून आपण 2 क्षण त्यांच्याशी जर चर्चा केली आणि माऊलींनी सांगितलेली जर पूजा तिथं बांधली ना, तर खऱ्या अर्थानं आपल्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. सांगितलेल्या वेळेच्या 5 मिनिटं प्रवचन सेवा पुढे झालेली आहे. ती 5 मिनिटं जास्त घेतल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, आणि सेवेला इथं स्वल्पविराम देऊ इच्छितो. माऊलींनी आपल्याला सांगितलेली पूजा आपल्याला तशीच बांधायची आहे, आणि मग त्या सद्गुरूंची आपण पूजा बांधली तर ते सद्गुरू निरंतर आपल्यासोबत राहतील, आणि आपल्यातील ऊर्जा चैतन्य रूपाने तेवत राहील, आणि मग ते चैतन्य सर्व समाजात वाढत राहील, आणि ते वाढवण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू. सेवेला तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करून, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला स्वल्पविराम.